नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण घेणार आहोत आढावा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या टॉप 9 बातम्यांचा. सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या. राज्यात 5व्या टप्प्यामध्ये 54.53% मतदान. दिंडोरीमध्ये सर्वाधिक 62.66% मतदान, तर कल्याणमध्ये सर्वात कमी टक्के म्हणजे 47.8% मतदान. निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा सुरू. मोदी सरकारकडून निवडणूक आयोगाचा वापर. उद्धव ठाकरेंचा आरोप. मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी मुद्दामून सांगतो की घरगड्यासारखा करतोय, पक्षपातीपणा करतो आहे. दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते. ठाकरे गटाला जास्त मतदान होणाऱ्या भागांमध्ये मतदानाला विलंब. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपकडून नीच प्रकार. मतदानात होणाऱ्या दिरंगाईमुळे ठाकरे संतापले. माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे. निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला याच्यात जरूर व्हावे. मुंबईत संथ गतीनं मतदान होत असल्याची तक्रार आम्हीच आधी केली, मात्र आता नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंनी रडगाणं सुरू केलंय. पराभव दिसत असल्यानं सवयीप्रमाणे मोदींवर आरोप केले जात आहेत. देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. पत्रकाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. हुकुमशाही आणि जुलमी राजवटीचा नायनाट होईल. शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. भाजप नेते आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगात तक्रार. पत्रकार परिषद घेऊन दिशाभूल केल्याचा आरोप. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची मागणी. मागाठाण्यातल्या मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा नसल्यानं भाजपचे उमेदवार पियुष गोयल संतापले. गैरसोयीमुळे मतदारांना तासनतास ताटकळत उभं राहण्याची वेळ. मालाडमध्ये बूथ लावण्यावरून काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना धमकावल्याचा प्रसाद लाड यांचा आरोप. प्रसाद लाड यांच्या तक्रारीनंतर काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांवर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल. पोलीस प्रशासन सरकारच्या दबावात गुन्हे दाखल झाल्यानंतर दानवेंचा आरोप. खोट्या तक्रारी प्रसाद लाड करतायत. या खोट्या तक्रारी धमकावलं वगैरे वगैरे या गोष्टी कशासाठी? कोण रिकामे धमकायला? इथं प्रचाराला वेळ नाही, धमकायला वेळ आहे का? धमकायचं तर आता उद्या धमकव.